पात्र घातली जेजनं बायकोसाठी, चट निकालं पिकालं पुरावे गिरावे चटचुलीत. त्या 1.5 किलोमध्ये अर्धा किलो पुढच्याचा वकील मॅनेज केला, पुढचा फिर्यादीवाल्याचा, त्याचाही वकील. ते म्हणला जाऊ दे ना, फीस भेटायलीच किती तुला, अर्धा किलो सोनं पुढच्या सकरातील तुझी बायको वाकून गेली पाहिजे. इतकं सोनं इतकं सोनं. जजनं घेतलं किलो भरण, अर्धा किलो घेतलं वकिलानं पुढच्या. आणि फाशीची शिक्षा होणार, तो मुक्त झाला. आणि ज्यानं गुन्हा नाही केला त्याला फाशीची शिक्षा. कोणत्या कोर्टातून सुटलाय? इथल्या कोर्टातून सुटला. इथल्या कोर्टातून सुटल्याच्या नंतर इतका आनंद इतका आनंद इतका आनंद. 7-8 मित्र घेतले, एक गाडी केली आणि तिरुपतीला दर्शनाला गेले. तिरुपतीला दर्शनाला गेले. मग त्याच्यातला एक जण म्हणला आता श्रीशैल्य मल्लिकार्जुन पाहून. मग तिकडं गेले. मग तिथे एक तळ आहे, ते म्हणले आपण रूम केली तर तळ्यात आंघोळी करून. ह्या 9 जणात जे मुक्त सुटलं होतं का, तेच तळ्यात आधी आंघोळीला गेले. 28 वर्ष झालं गेले, अजून वरी नाही आलं. मी लय बऱ्या गेल्यावर त्याला हाक मारतो, इन वरी, पण मलाही बोलत नाही. हो, तो दिलेलं सोनं सगळं वापस आणलंय म्हणतो मी, इन वरी इन. दृष्टांत संपला. खालच्या सगळ्या लोकांचे निरोप टाळतात, येतील टाळता, पण दक्षिणेच्या मालकाचा निरोप टाळता येत नाही. वैकुंठवासी स्वर्गीय प्रभाकरराव कुंडलिकराव जाधव यांना दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. त्या निरोपाला सामोरं जावं लागलं आणि हे लोकातली यात्रा संपली. शरीरानं गेले ते. त्यांच्या पश्चात आदरणीय राजेभाऊ प्रभाकर जाधव, बाबासाहेब प्रभाकर जाधव, मुंजाहरी प्रभाकर जाधव हे 3 सुपुत्र आहेत. अनुसया ही त्यांची एक कन्या आहे, राजेश्री एक त्यांची कन्या आहे. मला वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीत आदरणीय राजेश्री ताईंनी आपल्या वडिलांच्या या कार्यक्रमासाठी जास्त हट्ट, आग्रह, नाविन्यपूर्ण जास्त सहकार्य त्यांचं. या 3 सुपुत्रांना, दोन्ही कन्येला द्यावे तितके धन्यवाद. आपल्या वडिलांचा सोहळा करतात, उत्सव करतात. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद देतोय. ठीक आहे, एखाद्या श्रीमंत माणसाला जर मी चोंभाळलं मनोज बॉन, त्यानं 2 कोटी रुपये मला दिले आणि ते 2 कोटी घेऊन जातानाच अटॅक येऊन जर गिरगावकर मेला तर काय फुकून घ्यायचे का ते 2 कोटी? मग यायला चोंभाळल्यानं मग भरं होणार आहे काय? तुमच्या वडिलांचा सोहळा करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही माझं भलं करणार नाहीत, माझं भलं करणारा पंढरपुरात आहे. विठाला विठाला. बरं, मी कीर्तन करतो म्हणून तुमचं भलं व्हावं असं जर माझ्या वाणीत ताकद असती तर माझ्या वाणीत ताकद आहे का? तुमचं सुद्धा भलं करण्याची ताकद त्याच्यातच आहे आणि माझंही भलं करण्याची ताकद त्याच्यातच आहे. वारकरी संप्रदायाचं पाईक या नात्यानं पितृलोकांच्या चरणी दंडवत करेन, प्रार्थना करेन. हे आदिष्टितम लोकत्रय पितृगणास्थितियाम यद दक्षिणाधिपतयम यालाक्ष भयस्थितानाम सव्य अपसव्य यज्ञोपवित पिंड तर्पणंच जायते तिळांजली कृतुकापाती यत कामाती सहिष्णुतः. कर्मकांड सांगते. अशा अनुषंगानं पितृलोकात प्रार्थना की जी व्यक्ती प्रभाकरराव शिर्रानं जरी गेले असतील तर आशीर्वादाच्या रूपानं आपल्या 3 पुत्रांकडं, 3 कन्येकडं मायेचा ओलावा, कर्तव्याची निष्ठा, असा गोडसा आशीर्वाद आपल्या अपत्यांच्या पाठीवर त्यांचा असावा. आणि वडिलांचा आशीर्वाद, वंशाचा आशीर्वाद, आजोबा पंजोबांचा आशीर्वाद हे बँकेतल्या पैशापेक्षा जास्त असतो. विठाला विठाला. मला एक सांगू का, लाखानं काही काहीच्या बँकेत पैसे आहेत पण त्यांना वाडवडिलांचा आशीर्वाद नाही. ते कधीच सुखी नाहीत, कधी सुखी नाहीत, कधी सुखी नाहीत. आणि ज्यांच्यावर वाडवडिलांचा आशीर्वाद आहे का, ती माणसं गरुडाच्या पंखानं उडतात. 527 एकर जमीन, मी कितीतरी कीर्तनात बोलून गेलो, माझ्या डोळ्यानं माणूस पाहिला. 527 एकर जमीन. म्हातारं मृत्यू पावलं, म्हातारी मृत्यू पावली, सगळ्याला सगळी 527 एकर जमीन तुमच्या जमिनीसारखी नाही. तुमचं
तुमच्या जमिनीच्या बाबतीत बोलेल. आता ज्या जीनच्या पॅन्टीवाले आहेत का, यायनं थोडासा डोळे झाकून विचार करा. आता तरी सुविधा आल्यात, मोटारी आल्यात, लाईट आली, पाईपलाईनी झाल्यात, तळे झालेत. पण 60-70 वर्षापूर्वी या परिसरात राहणाऱ्या जुन्या लोकांनी, जुन्या म्हाताऱ्यांनी कसं जीवन जगलं असेल. आणि त्या परिस्थितीत पोटाला चिमटा देऊन एक टायमाची भाकरी खाऊन जनावरासारखं जीवन जगावं आणि आपल्या लेकरायला ईदभर जमीन राहावा, याच्याकरता या जीनच्या पॅन्टीवाल्याच्या बापदाद्यानं ह्या डोंगरात राहणाऱ्या जुनाट लोकांनी काबाड कष्ट करून ह्या प्रॉपर्ट्या सांभाळल्या. आता टिकल्यावाल्या बायाला आणि जीनच्या पॅन्टीवाल्या तुमच्या नवऱ्याला विनंती करतो, ह्या मथाऱ्याला टायमाला भाकरी देत जा. कारण यांनी त्या दुष्काळात 50-60 वर्षापूर्वी अशी भयावह परिस्थिती असताना काय वाटत असेल या डोंगरात, काय परिस्थिती असेल त्यावेळेला. आता कुठंतरी हिरवं दिसतंय म्हणून बुवा, 50 वर्षापूर्वी काय असेल. आणि त्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या माणसांनी जशाला तशा प्रॉपर्ट्या ठेवल्यात. त्यांना पांडुरंग समजा, त्यांना ज्ञानोबराय तुकोबराय समजा, त्यांना काशीतले मालक समजा आणि त्या बापदाद्याच्या फोटोचं दर्शन घेत जा. देव तुमचं भलं करीन. आणि जैनी प्रॉपर्ट्या सांभाळून तुम्ही जर त्याला मानित नसाल तर तुमचे पोरं तुमचं काय करतील मी कीर्तनात नाही सांगणार. विठाला विठाला जुनी लोक, जुन्या लोकांचा आदर सांगू तुम्हाला. आपण यांच्याकडे गेलतो ना मगाशी, त्यांच्या घरी सत्कार केला. आपण इथून जात होतो. आपण जात असताना, चलत असताना उजव्या हाताला एक बाई बसली होती कडेला. तुम्ही किती लोकांनी त्या बाईकडे लक्ष दिले मला काय माहित नाही, पण मी दिलं. भजनी आलेत, परगावची आहेत, वारकरी आहेत, महाराज आहेत, पुन्हा कोण प्रतिष्ठित लोक आहेत. आपल्या समोरून जातात म्हणून त्या बाईनं स्वतःचा पदर असा तोंडाला लावला होता. ही जुन्या काळातल्या बाईची पद्धत होती. मी डोळ्यानं पाहिली ती बाई, इथं बसलेली बाई होती. इथंच या दगडाच्या भिंतीला टेकून देऊन बसलेली बाई. काय परिस्थिती असतील त्या काळात, किती नाविन्यपूर्ण लोक असतील, किती सात्विक, किती सदाचारी वृत्तीचे लोक असतील, किती प्रसन्न अंतकरणाची माणसं असतील. त्या लोकांनी हे विश्व आपल्यासाठी ठेवलंय. म्हणून हे टिकल्यावाल्या सुनबाईनो, बहीण समजून तुम्हाला विनंती करतो, घरातल्या सासू सासऱ्याचा आदर करा. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. फार मोठी ताकद आहे. मला सांगायचं एक, खालच्या कोर्टातून मुक्त झाला, खालच्या कोर्टातून मुक्त झाला, पण वरच्याला खालच्या कोर्टानं दिलेला न्याय आवडला नाही म्हणून आंघोळीला गेल्यावर तळ्यात ओढून घेतला. दक्षिणेच्या मालकाचा निरोप नाही टाळताय, त्या अनुषंगाने जावं लागलं. प्रभाकररावचा हा पुण्यतिथीचा सोहळा ही माणसं करतात, त्यांना गोडसा धन्यवाद. तुम्हाला कारण सांगू का, एकानं जर आईवडिलाची सेवा चांगली केली तर त्याचं पाहून दुसरे जण करतात. एक जर मायबापाला त्रास देत असेल तर बाकीचं तसंच करत राहते. म्हणून शक्यतो चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. काय करता मोठाले सप्ते करता तुम्ही? सप्ते तर भरपूर चालू आहेत, सप्ते चालू आहेत, भागवत चालू आहेत, रामायण चालू आहेत. भागवत सांगणाराच मायबापाला सांभाळतो का नाही हे पहिलं तपाशी जा. त्याच्या छातीला अशी मशीन लावा आणि त्या मशीनवर असं नाव टाका. मशीन जर जळाली तर समजायचं ही अवलाद बसतोय. याचं भागवत ऐकल्यावर गावाला कुपाटी लागन त्या हरामखोराचं भागवत. भागवत तर कृष्णाचं आहे, पण त्याच्या तोंडातून ऐकल्यावर गाव जळल, गाव गाव गाव. ते तपासावं लागेल ना. कीर्तनकाराचे आईवडील जिवंत असताना जर तो त्याच्या जवळ मायबापाला ठुत नसेल तर त्याला कसं काय तुम्ही त्याचं कीर्तन ऐकता, त्याला पैसे देता? तुम्हाला कोण्या नरकात टाकावं देवाला पण कळणार नाही, पैसे देणाऱ्याला पण बरं का. विठाला विठाला काय बाकीचे देव तुम्हाला कुठं दिसणार आहेत, कुठं दिसणार आहेत, कुठं दिसणार आहेत? रिकामाय पंढरपुरातला मालक आपल्याला भेटायला. हा, ज्याला एक एक बायको आहे तो रिकामा नाही. महाराज त्याला 16,108 बायका आहेत. हो, सासर वाढवून भैमुगाच्या शेंगाची थैली आणली तर वजनात येते. आमच्या पप्याच्या माईने भैमुगाच्या शेंगाची थैली आणली. हो, इतका वजनात येतो, इतका वजनात.
त्याच्या एका बायकोनं 21 क्विंटल 78 किलो 44 सोनं तोळे सोनं देणारा मणी आणला. हे रोजचं सोनं देतो आता, रोजचं 22.5 क्विंटल. सत्यभामा नावाची पत्नी. आणि एक तर लक्ष्मीच होती. तुम्हाला आणि मला किती दागिने द्यायचे तर कोण्या दिवशी पप्याच्या बापानं सोनाराच्या दुकानात ठेवायचे का बँकेत खातडासाठी ठेवायचे. ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात, ही त्याची बायको आहे. आणि ते रिकामा आहे तुम्हाला आम्हाला कधी बी भेटायला. त्याला जगाचा कारभार चालवायचा आहे, जगाचा. ते फक्त त्याच लोकांना भेटते ह्या मातुड्यावर जे नीट वागतेत का त्याला भेटते. बाकीच्या भंगिऱ्याला ते भेटत नाही. विठाला विठाला. गोड असा अधिष्ठान त्या प्रभाकररावांना मिळो, त्यांना सद्गती मिळो. भगवंतानी त्यांना सामावून घेऊ ही मालकाच्या चरणी, विटेवरच्या मालकाच्या चरणी, काशीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना. तुम्ही आम्ही काही बी गांजऱ्या गुंजऱ्याचं ऐकतो. एका गावात गेलो मी, मला अंत्यविधीला जाता नाही आलं. मग दुसऱ्या दिवशी राखेला नाही जाता आलं तर भेटायला गेलो. तर ते जिथं माणूस बसील तर का मेल्यावर त्याच्या जाग्यावर असं पिठाचं आळं केलं आणि ताटानं असं पीठ साफ केलं आणि त्याच्यावर टोपलं झाकलं आणि टोपल्यावर दिवा. आणि दुसऱ्या दिवशी टोपलं काढलं तर त्या पिठावर अशा रेघा पडल्या होत्या. एक बाई आली अशीच येडपट. ती म्हणली, बाई दादा सरपाच्या जन्माला गेली. तुला चांगल्या पुरात पाय बांधून टाकायला पाहिजे, नालाय कुठली. त्या बापाची जहागिरी आहे का दुसऱ्या दिवशी सरपाचा जन्म भेटायला. संवत्सरो क्रियांजनः मासो द्वयत मासायाम यत्पिंड लुप्ते शिभया पराछिन्न छिन्न तिवासायाम यज्जायते कुलत्रयम तिलाग्र भय व्याप्तिशो यत्पिंडोस्ततेवचा संवत्सरोति जायते. मास श्राद्ध असतं, षण्मास श्राद्ध असतं, दक्षिणायन उत्तरायणाचा छेद असतो, वार्षिक श्राद्ध असते. त्याच्यानंतर लुप्तात मुक्तात विलीन होत असतो. वरिनाही मुक्तता, इथं बंधनातून मुक्ततात विलीन होत असतो. त्याच्यात पुन्हा पापपुण्याचा लेखाजोखा तपासला जातो. आणि मग त्याला जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे उपजे ते नाशे शिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. वर्षाच्या नंतर इथंच सांगायली. गेला असं एखादं किडू असं करून आता पिठावर चाललं की लगेच सर्पाच्या जन्माला. वा वा वा, तू ब्रह्मदेवाची चुलतीच आहेस. हो, दिवसात 2-2 तोटे तंबाखूचे खालीन म्हणती ते सर्पाच्या जन्माला. काय सांगती बाई, जसे 10 ग्रंथच वाचले तिनं. विठाला विठाला. कदर येतो बोलायचं आहे लोकायला. काय दम नाही भागवतायला, दम नाही कीर्तनायला, दम नाही सप्त्यायला. नुसते महाराज पैसे देऊन श्रीमंत करायचे, तुम्ही रिकामीच. तसं तुमचं गाव चांगलं. मला वाटतं शास्त्री महाराजांचा काला असायचा इथं. विद्वान. मी बोलतो माझ्यापेक्षा 1000 पटीनं कडक होते बरं ते. मला 2-3 वेळेसच संबंध आला त्यांचं. इतके गरम होते ते. इस्त्याल खेळा. अजून म्हातारं अभ्यासू बी तसेच. चांगलं वागणारी लोक होती, नाही ओरिजिनल वागणारी लोक होती. त्यांचा काला दर्जी बोरगावला चिन्मयानंद स्वामींच्या समाधीवर असायचा. दर्जी बोरगाव रेणापूरच्या बाजूला. फार दिवसापासून तिथली परंपरा सुद्धा त्यांच्याच हाताने असायची. अशा महान महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव. काय गावाचं नाव? मोरफळी. मोरफळी गावाचं नाव. सात्विक सदाचारी काळ्या मातीशी झुंज देणारी माणसं तुम्ही. डोंगराळ भागात आपलं जीवन कडीला नेणारी माणसं. काळ बिकट आला सज्जनांनो, आपल्यावर प्रेम करा. रक्ताच्या नात्याशी जिव्हाळा ठेवा. वाडवडिलावर प्रेम करा. 1000 पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. विठाला विठाला. चला, अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडला. दोरा तुटत असतो. राहिला प्रश्न काही लोकांचा. पैशावाल्यानं सांगितलं आमच्याकडे पैसा आहे, परमार्थिकानं सांगितलं माझं वाचन जास्त आहे,
तपश्चर्या करणाऱ्यांनी सांगितलं माझी तपश्चर्या जास्त आहे. असे जो तो आपलं क्रम मांडत होता. माझं असं आहे, माझं असं आहे, माझं असं आहे, मग मला कसं जावं लागेल, माझा कशा आयुष्याची माळ तुटन, असा प्रत्येक जण मांडतो. परमार्थातून सुरुवात करू. एक जण म्हणला मी फार मोठा राजा आहे. मेले नाही का राजा आतापर्यंत? सत्ता संपदा राहील अहो पदावरली माणसं गेली ना, किती मोठी मोठी माणसं गेली आपल्या डोळ्यात देखता. की जे विद्यमान पदावर होती, खुर्च्यावर होती, अशी पहाडासारखी हत्तीसारखी माणसं, डोंगरासारखी मोठी मोठी माणसं, ती विद्यमान पदावरली सुद्धा जाऊ शकतात. मग काय काय ते काय आपल्या हातचा विषय नाही. माशी पाखोपाखडे आध्यात्मिक क्षेत्रात मी मगाशी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं नाव घेतलं होतं. श्रीशैल्य मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक काशीतल्या मालकाचं ते अधिष्ठान आहे, भगवान शिवजीचं अधिष्ठान. आणि ह्या अधिष्ठानावर एका पातशाहीनं घाला घातला, एका पातशाहीनं घाला घातला आणि त्या अधिष्ठानाची चौकट काढून घेतली. त्या मंदिराची चौकट काढली, श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची चौकट काढली. सरपंच काढली चौकट. चौकट हत्तीच्या पाठीवर टाकली आणि श्रीशैल्य मल्लिकार्जुनाहून ती चौकट घेऊन जात तो बादशाह निघालेला आहे. रस्त्यात एका ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात एका ठिकाणी मुक्काम केला. रावट्या ठोकल्या, मोठा लवा जमा होता त्याचा. 2-2.5 हजार तर त्याच्यासोबत फौज होती, नुसत्या उघड्या तलवारी घेऊन. राजा होता, समाजानं मुस्लिम समाजाचा राजा आहे. आणि तो निघालाय आग्र्याकडं. आज ती चौकट जर तुम्हाला बघायची असेल, आग्र्याला जर गेले तर ताजमहालात नाही सापडणार. आग्र्याला जो किल्ला आहे त्या किल्ल्यात ती चौकट आहे. त्या चौकटीवर अशी फीत लिहिलेली आणि त्याच्यावर काचाची पट्टी लावली, श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचा दरवाजा. बघा ते कोणतं राज्य, हे कोणतं राज्य, मध्ये महाराष्ट्र. हे सगळं ओलांडून त्यावेळेला ट्रकची व्यवस्था नाही, एसटीची व्यवस्था नाही, हे हत्ती घोड्यावर चौकट तिथपर्यंत गेली. विलासी राजा आहे तो, भोगवादी राजा आहे. महाराष्ट्रात एका गावात मुक्काम, रावट्या ठोकल्या, तंबू ठोकले आणि राजाची जेवायची व्यवस्था. त्याच्या सेवकांनी राजाची जेवायची व्यवस्था केली. आसन टाकलेलं आहे, राजा जेवायला बसलाय. त्याच्या पुढे ताट वाढलंय, त्याच्या जेवायच्या ताटात मांस होतं. मांस होतं मनोज भाऊ, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. मांस होतं. काय हातगीत धुत असेल. तेवढ्या अवकाशात रामबा एक त्याच्या तंबूच्या बाजूला रस्ता होता आणि त्या रस्त्याने दिंडी चालली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. टाळ, मृदंग, विना, तुळशी डोक्यावर होत्या, धर्माच्या पताका होत्या. ती दिंडी चालली. हात धुवून जेवायला बसलेला तो राजा, तो बादशाह लगेच विचार, देखो बोला क्या बज रहा है, तो देखो देखो क्या चल रहा है, देखो देखो बोल. गुमास्ता गेला आणि पाहिलं, सरकार कोई तो हिंदू के लोग आए. वो कुछ तो बजा रहे, गळ्यात वाजवायचं आहे. आता त्याला पकवाद म्हणता येत नसेल, ते याला ढोल म्हणला असेल काय त्याला. आपण तितकं कशाला इचकायचं, काय म्हणे ना म्हणे काय म्हणलं असेल ते म्हणून द्या, एवढं कशाला ताण घ्यायचं. बोला बोले मुखिया कोण आहे, मुखिया चोपदार आणि इने करीन चोपदार. 2 जण बोलिले. किधर जा रे, आणि वहां जाने के बाद तुम्हाला काय करायचं. आपल्याला हिंदी येत नाही मनोज भाई, त्याच्यामुळे अशीच बोलायची. विणेकरांनी सांगितलं 1 किलोमीटर अंतरावर एक समाधी आहे आणि त्या समाधीचा आज समाधी उत्सव आहे. जसा काल त्रयोदशीला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव झाला, तसा त्या साधूचा उत्सव होता. तो महाराष्ट्रातला साधू आहे. त्या साधूची ज्ञानोबाराय तुकोबारायावर अतूट श्रद्धा आहे.
विटेवरच्या मालकावर, काशीतल्या मालकावर त्या साधूची अतूट श्रद्धा आहे आणि त्या साधूची समाधी आहे आणि तो समाधी उत्सव आहे. चोपदारानं विनेकरानं सांगितलं या प्रांतातून बऱ्यापैकी 10-5 गावच्या दिंड्या आजच्या दिवशी तिथं जातात आणि 4 वाजता समाधी उत्सव होत असतो आणि मग पंक्ती वगैरे आजचा मुक्काम करून आम्ही उद्या वापस जात असतो. बादशाहने विचारलं भोग क्या चढाते, काय का भोग आहे, प्रसाद कशाचा आहे. ते एक जणाच्या हातात खडी साखरेचं ताट होतं, खडी साखरेचा प्रसाद होता. हे भोग चढाते. लाव बताव. ताटावरचा कपडा काढ्याबरोबर खडी साखर मुठभर घेतली, खाल्ली. पण काय मनात विकृती आली राम जाणी त्या राजाच्या. त्यानं त्या खडी साखरेचं ताट ठेवून घेतलं आणि त्याला जे जेवायला ताट होतं का मांसाचं, ये चढाव बोले आपे महाराज को. मांसाचं ताट दिंडीवाल्याजवळ दिलं. बरं परिस्थिती अशी नाजूक होती, नाही ताट घ्या तर नागड्या तलवारी होत्या. उचला ताट, बळीविने शक्ती बोलू नये. घेतलं ते ताट हातात. ज्या खडी साखरेच्या ताटावर झाकलेला मखमली कपडा, त्या बादशाहनं तो तसाच कपडा घेतला आणि त्या मांसाच्या ताटावर ते कपडा झाकला. खडी साखरेवर पडलेला कपडा अगदी निर्मळ होता, निर्मळ. ह्या ताटावर पडला की त्याला डाग सुरू झाले, त्याच्यावर माशा बसायला सुरुवात झाली. खडी साखरेवर पण बसतात, गोडवर बसतच असतात. ते वेगळं नावीन. ह्याच्यावर ते डागडुगं सुरू झाले, मग त्याच्यावर त्या माशा बसल्या. ज्याच्या हातात ताट होतं तो सारखा रडत होता. कोण्या जन्माचं पाप आपलं उतू आलंय की एवढ्या मोठ्या साधूच्या समाधी उत्सवाकरता आपण जातो. खडी साखरेचा प्रसाद मध्येच बादशाहनं हिसकून घेतला आणि आपल्यावर ही वेळ आली, मांस न्यावं लागतंय. मग ती ज्या ज्या गावची दिंडी आली त्या त्या गावची दिंडी आली की पुजारी काय करायचा, समाधीच्या पुढे एक शिळ होती चौकोनी, त्या शिळेवर मंजुळा टाकायची आणि त्या मंजुळावर ह्या दिंडीवाल्यानं आणलेल्या प्रसादाचं ताट टाकायचं. हा नियम होता. मला असं वाटतं सगळ्या लोकांपेक्षा सगळ्यात आधी हीच दिंडी गेली असावा. ती शिळा धुवून धावून स्वच्छ केलेली होती. तिच्या भोवताल रांगोळ्या काढलेल्या होत्या, तिच्यावर तुळशीच्या मंजुळा टाकलेल्या होत्या आणि ज्याच्या हातात ताट आहे त्याला त्या शिळेवर ते ताट ठेवा वाटत नव्हतं, कारण तो प्रसाद खडी साखरेचा नव्हता, त्याच्यात मांसाचे तुकडे होते. त्याला असं वाटत होतं आपल्याला पाप लागेल, पण नाही ठेवा तर पाठीमागून तलवारी होत्या. आल्हादे त्याच्यावर ताट ठेवलं. पुजाऱ्याला ही भान लागलं, लक्षात आलं पुजाऱ्याच्या गोष्ट विचित्र आहे, आपल्याला विधीनुसार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. ताट टेकल्याबरोबर रामकृष्ण नामाचा ध्वनी होता, साधूच्या नामाचा गजर होता. पुजारी आतमध्ये गेला, आतून देवाच्या पुढचा पाण्याचा तांब्या आणला. त्या तांब्यातलं पाणी असं हातात घेतलं आणि त्या प्रसादावर सिंचन केलं. मोठ्यानं गजर झाला. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम नमः पार्वते पते हर 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 माळसा कांत भगवान गजर झाला. ज्यांना ज्यांना माहीत होतं मांसाचे तुकडे, त्यांचं अंतकरण कापल्या गेलं आणि ठरलेला नियम होता, गजर आटपल्याच्या नंतर वरचा कपडा काढायचा, त्याच्यातला मुठभर प्रसाद देवाला नेऊन ठेवायचा आणि बाकीचा प्रसाद दिंडीवाल्यांना वाटायचा. कपडा काढल्याबरोबर मांसाच्या तुकड्याची खडी साखर तयार झाली. त्याच्यातलं एक इतकं पळत गेलं, इन्शाअल्लाह ला इलाही ला इल्ला, इन्शाअल्लाह रहीमिल्ला बिस्मिल्लाह ला इलाही ला इल्ला. मी काय तिथला सरपंच नव्हतो, मला वाचायचं नाद आहे. भंगिरेचे पुस्तकं वाचित नाही, नालायकाचे पुस्तक वाचून आपला संसार नदीत जाईल. चांगल्यांचं वाची जा. पळत गेला पळत. सरकार गजब हो गया. बोले क्या गजब है, क्या गजब. आणि ते नेमकं जेवायला बसणार होतं. ते हातात घेतलेली खडी साखर तितकी खाऊ लागलं ते आणि ताट वाढलेलं होतं.
आता त्याला वाढलेलं ताट इकडे दिलं, पुढं कडशेच खडी ताट होतं खडी साखरेचं, त्याच्यातली मुठभर घेऊन एक एक खडा खावलं. गजब हो गया. क्या गजब. जे मासाचं ताट दिल तर त्या ताटात खडी साखर. कुछ भी बातें करता बोले. काय काय बोलला असेल ते बादशाह. नाही बोले मैं देख क्या है आपका भी देखून बोले. त्याच्या समोरच्या खडी साखरेचं मांस होतंय आणि मांस दिलेल्या मांसाचं खडी साखर तयार होती. काय साधूतली ताकद असेल. परिणाम सांगतो. काय विकृती असेल त्या बादशाच्या मनात देव जाणे, पण त्या बादशाने स्वतःच्या कष्णीतले त्यावेळेचं द्रव्य काढलं आणि त्या परिसरातल्या काही ठराविक श्रीमंत लोकांना आमंत्रित केलं आणि रीतिरिवाजानुसार त्यांना द्रव्य देऊन त्यांचा काही भूखंड विकत घेतला आणि सांगितलं याच्या मागा हा पुजारी कसा जगत होता, हे संस्थान कसं चालत होतं याची दखल त्या मुसलमान राजानं घेतली आणि स्वतःच्या पैशानं जमीन विकत घेऊन त्या साधूच्या समाधीच्या मंदिराला ती जमीन देऊन टाकली. आजही बादशाचा त्याच्यावर खासरा निघतोय. बादशानं जमीन दान केली, दानपत्र बादशाचे मुसलमानाचे. दृष्टांत संपला. मुसलमानानं ज्या मंदिराला जमीन दान द्यावी काहीतरी साक्षात्कार घडला असेल ना. बादशाच्या लक्षात होतं मासाची खडी साखर होती आणि खडी साखरेचं मांस तयार होतंय. हे समाधीतला साधू आपल्याला आग्र्या लोक जाऊ देत नाही, हे बादशाच्या लक्षात आलं. म्हणून बादशाचा भाव बदलला आणि त्या साधू करता भूखंड देऊन टाकला. इनाम म्हणा, आपल्याकडे विनाम म्हणतात, हा विनाम देऊन टाकला, जमीन देऊन टाकली. दृष्टांत संपला. साधू किती अधिकारी असेल सज्जनांनो. काय काय त्या साधूच्या पासांगाला आपण बसू शकतो नाही, पण आज तो साधू थांबला का. त्याही साधूच्या आयुष्याची माळ तुटली आणि त्या साधूला जावं लागतंय. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा, 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 हे रवाऊ काप सारा, हे रवाऊ काप सारा रा, पळून जाती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून जाती रांडा पोरे, टाकून जाती रांडा पोरे, हे रवाऊ काप सारा, हे रवाऊ काप सारा, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती पोरे. किती मोठ्या साधूला जावं लागतं. आपण कोण्या पास सांगत बसतो. मी एकादश धरतो, मी वारीला जातो, मी गाथा वाचितो. आपलं काय त्याच्या पुढं. त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही. आपल्याला ते यम दुपारा हाणीन घरात घुसून. एवढ्या मोठ्या साधू. एक पुरावा मानतो 10-5 मिनिटात पूर्णविराम. इंद्राची मुलगी जयंती. ही जयंती
एका सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीला देण्यात आली. आता इंद्र मुलगी कोणाला बी कशी देईल? आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे असतात? एक. इंद्राच्या गाडीला 222 होते. आपल्याकडे मंत्र्याकडे फार काही झालं तर 1 किंवा 2 पद असते. लयच वरच्याच्या जवळचं असेल तर 3 पद देत असतील. एकटा 3 घेतो, पण सगळे पद तर एकट्याला नाहीत ना घेता येणार. एकट्याकडे 222 पद. तो अमरपुरीचा राजा इंद्र, सगळे पद त्याच्याकडे. काल जे पाऊस पडला ना, त्यानं सही केल्याशिवाय पडत नाही. वरुणाच्या फॉर्मवर त्यानं सही केली की पाऊस पडतोय. पंढरपुरातल्या मालकाला बेजार करण्यासाठी त्याने एकदा पाऊस पाडला होता. शिळा वर्षल्या दारी रक्षिले गोकुळ हो नकी धरिला गिरी निर्भय लोकपाळ अवतरले हरी जय देवा कृष्ण नाता राई रुक्मिणी कांता आरती ओ वाळीन तुम्हा देवकी सुता. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या त्यानं सही केल्याच्या नंतर. ही सगळी 222 पद एकट्याकडे. यम धर्माच्या फॉर्मवर सही केल्याशिवाय माणूस मरत नाही. त्यानं जर आता फॉर्मवर सही केली गिरगावच्या बाळूच्या, यम लगेच फॉर्म घेऊन गिरगावला येणार. टाइम टाकते 12 वाजून 3 मिनिटाला बाळा गेलाच पाहिजे. तुम्ही बटणं किती कडक करा, यमाला ते दबत येत. तुम्हाला नाही दबायचे पण यमाला दबतेत ते बटणं. लगेच 10-20 मिनिटानं हदरणी हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर अनंतात विलीन की लगेच एक टाकते गेले दिगंबर. याला तर काही मिळच नाही. हे वाक्य कोणाला टाकावा, कोणासाठी टाकावा याची धोरण पाहिजे बरं का. हो, मोबाईलमधलं कार्ड की कोणाला कोचित असतात का ते? त्याच्यासाठी या वाक्यासाठी लायकी पाहिजे, अधिकार पाहिजे, नाविन्य पाहिजे. हा सर हा नाही, ते लय पैसे आले होते म्हणून गेले दिगंबर. त्याला एकादशीच्या दिवशी अक्कल नव्हती आणि त्याचसाठी ते वाक्य टाकीत असते. त्याच्यासाठी त्याची साधना तशी पाहिजे. लगेच सुरू होते. मला सांगा, गिरगावच्या बाळूचं बटन ज्या दिवशी इंद्रानं सही केली त्या दिवशी दाबणार. काय कीर्तन करीत होता, कुठं बोंबलत फिरत होता, कुठं कुठं जात होता, किती पाकिटं आणत होता हे नाही विचारित. अद्याप नाही. संपला पसारा. असे 222 पद तिच्या बापाकडे. पोरगी कशी देईल कोणाला बी ते? एका तेजस्वी राजाला कन्या दिली, तेजस्वी, आणि जावयाच्या मृत्यूच्या फॉर्मवरच सही केली. जावयाच्याच मृत्यूच्या फॉर्मवर सही केली. त्याची सही असल्याशिवाय यम मारितच नाही. पण यमाच्या लक्षात आलं आपल्या मालकाचा जावाई न्यायचा आहे म्हणून यम जरासा नरम झाला आणि यमानं तो फॉर्म इंद्राच्या मुलीला दाखिला. आदरणीय, माननीय, पूजनीय, वंदनीय मातोश्री जयंती ताई किंवा जयंती आई साहेब, तुमच्या मालकाला परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता मी नेणार. 222 पद आहेत तिच्या बापाला. 222. तुटला आयुष्याचा दोरा सांगते, शेवटचा पुरावा. तसंच मला वाटतं 1 वाजला, पण 10-5 मिनिटं पुढं सरकू. पहिल्यांदा आलो, पुन्हा लोक म्हणतील हे आता पहिल्यासारखा राहिलाच नाही. हो. माणसं का शिस्तीत बोलतेत का? रात्री एका जणाचा फोन आला मला, महाराज पहिल्या दिवशी त्यो घेतलाय. हो, आमच्या दिवशी त्यो हे किरीच. मग बाळून कसं नाही समजायचं? दुसऱ्याला फोन गेल्यावर हा काल्याला बाळ आहे. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या. धुपण आणल्यावर त्याला कांदा काढू देतात, गौरी पेटून आणल्यावर, आणि रिकामं चाललं त्याला माश्या डसतात. माणसं कीर्तनात बसले सप्ते करतात म्हणजे लय शिस्तीत आहेत का? माझ्या लहानपणी जे बैलगाडीनं कीर्तनात रडत होते का, तेच माणसं जाताना साठा बाटकं उपटून नेत होते. कीर्तन रडून ऐकायचे आणि जाताना बैलाला बाटूक दुसऱ्याचं उपटून न्यायचे. याच्यापेक्षा तमाशे पाहणार कितीतरी चांगले. कीर्तन ऐकून जर दुसऱ्याचं बाटूक उपटून नेत असाल तर गेलं बाटकातच कीर्तन. पंढरपुरातला मालक काही येडा आहे का तुम्हाला मोक्ष द्यायला? असं काय नसते. माणसं काय चला बसावं म्हणून काही काही बसत असते.
आपण मी इतकं नाही पागळायचं. आहा, ज्ञानोबरायच्या झोळीत शेण टाकणारे कोण होते? गाढव थोडीच होते, माणसंच होते. नाथबाबांच्या अंगावर थुंकणारे कोण होते? माणसंच होते. देहूतल्या मालकाला खंटाच्या काठीनं मारणारे कोण होते? माणसंच होते. मंगळवेड्याच्या मालकाला ज्यांचा अभंग घेतलाय, ज्या व्यक्तीच्या भजनानं स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय, इतकं भजन पवित्र होतं, इतकं भजन पवित्र होतं, त्या माणसाला टायमाला भाकरी सरपण फोडून घेऊन भाकरी देत नव्हते, आपणच होतो. हुशार माणूस यम देऊन टाकली चिठ्ठी. तिनं सांगितलं, यमराज तुम्हाला कळतंय मी मुलगी कोणाची? हो, इंद्राची मुलगी आहात. तुम्हाला माहित आहे हे माझे मालक कोण आहेत? इंद्राचे जावाई आहेत. मग तुम्हाला काही वाटावं की नाही इंद्र महाराज? मालकाचा जावाई कसं काय नेता? माझा काय दोष आहे म्हणे आईसाहेब? तुमच्या मालकाच्या नावाच्या खाली लाल अक्षरात सही तुमच्या वडिलांनी केली, त्याला माहीत नाही की आपला जावाई म्हणून? मग तुमच्या वडिलाने सही केली की मला माणूस न्यावंच लागतंय. नाही म्हणले आमच्या मालकाला न्यायचं नाही. नाही म्हणले हे पत्र, त्याच्यातली ओशी घेतली, एक त्या बाईला दिलं, एक जवळ ठेवलं आणि तुमच्या मालकाकडं बापाकडं पत्र घेऊन जा. इंद्राला पत्र दाखिलं. तिने सांगितलं, यमराज तुम्ही दाखवा. ते म्हणलं मी दाखितो. मालकाची पोरगी आहे ना, 222 पद आहेत त्याच्याकडं, राजा आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, पद आहे त्याच्याकडं. सांगितलं महाराज तुमचे जावाई कालचा दिवस गेलाय, आता आजचा दिवस गेला की उद्या दुपारी 12 वाजता नेणार. इंद्रानं सांगितलं थोडी लाज वाटावं तुला. ते म्हणलं मला लाज वाटायचं काय? सही तुम्ही केली ना, तुम्ही सही केली, माझ्या लाजेचं काय संबंध? मी तर नौकर आहे, माझं काय, मला संबंध काय? बऱ्याच लोकायला आकली नसतात. गड्यानं बांध कोरल्या हाणावं गड्याला का मालकाला? मालकाला हाणायला पाहिजे. हे गड्याला हाणतात. गड्याला आवड असती का बांध कोरायची? त्या मालकानं शहाणपणा केला तर म्हणून गड्यानं बांध कोरला ना. हे गड्याला हाणतात. अरे त्या गड्याला काऊन? ते म्हणला या वर्षी मी त्याचा गडी आहे, पुढच्या वर्षी तुमचं साल धरतो. तुम्ही सांगा ना इकून कोरितो. तू या धमक येत हाल्यानं हाल्या संग टक्कर खेळावं, हाल्या बोकड्या संग टक्कर खेळू लागला आहे का नाही? गड्याला मारणं म्हणजे हाल्यानं बोकड्याला मारणं आहे का नाही? चूक आहे का नाही? यम म्हणला मालक तुम्ही माझी अक्कल कशाला काढतात? तुम्हाला कळत नाही का तुमचा जावाई म्हणून? बरं एक काम कर म्हणले, आता सही करून मी केली, आमचा जावाई उद्या मारणार आहेस तू, पण एक काम कर, फॉर्म किती आहेत तुझ्याकडं? म्हणलं 2.5 कोटी. मग सगळ्या फॉर्मच्या खाली आमच्या जावायचा फॉर्म घाल, म्हणजे हे वरचे मेल्यावर आमचा जावाई मारायचा. ते म्हणले मालक तसं पण केलं असतं, पण तुमचा जावाई उद्या मरणारे 5-25 देवाईनं फॉर्म पाहिलाय. आणि ते जर म्हणले उद्या जर इंद्राचा जावाई मारायचा तर तो मारला का नाही? मग मी जर नाही मारला तर बाकीचे देव तयारच आहेत, मग मेवणी मारू नको. हो, बाप मारू नका म्हणणारे अशी कमी लोक आहेत. हो, मग साडू मारू नको. हे नाते जरा लय चलत येत ना, असे गोड साखरेवानी चलत येत. हो, साखरेवानी चलत येत. मग मावशी मारू नको, माझे काका मारू नको. मग माझ्या पदाला काय किंमत आहे? इंद्रानं सांगितलं बाबा काय काळाच्या नुसार वरच्या पंढरपुरातल्या काशीच्या मालकानं संदेश दिला, मी नाव बघितलं पण लक्षात नाही आलं, सही करून गेलो. तुला जेव्हा मारायचा तेव्हा 10-5 मिनिटांना आधी मार. वापस आलं पत्र. पत्र वापस आल्या जयंतीच्या लक्षात आलं आपला बाप आपला मृत्यू वाचू शकत नाही, पण आपली आई मृत्यू वाचू शकते. आई तिथं नव्हती, आता आई गोकुळात होती. आईचं नाव आहे राधा. राधा कोणी माहिती आहे? इंद्राची पत्नी शची. नारदाच्या सांगण्यानुसार आणि अजून 2 ऋषींच्या, या 3 मुनींच्या सांगण्यानुसार तिनं शची हे रूप सोडून दिलं आणि कायमस्वरूपी सुख प्राप्त व्हायच्या करता जगाच्या मालकाला पाहण्यासाठी खाली गोकुळात अनया नावाच्या गवळ्याची पत्नी राधा म्हणून खाली आली. आणि त्या ठिकाणी पत्र पाहिलं तिनं. पत्र पाहिल्याबरोबर लक्षात आलं जयंतीच्या कपाळावरचं कुंकू मालवणार आहे. रडू आलं डोळ्यातून आणि अंतकरणातून पंढरपुरातल्या मालकाचा द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा दावा घेतला आणि भगवान परमात्मा धावत आले. काय राधे, काय राधे, काय राधे, काय काम आहे? हाय का म्हणे मालक. प्रभू
मी शची असताना, इंद्राची धर्मपत्नी असताना, 33 कोटी देवाच्या राजाची पत्नी असताना मला एक कन्या झालेली आहे. तिचं नाव आहे जयंती, मुलाचं नाव आहे जयंत. पण माझ्या जयंतीचं लग्न झालं आणि जावाई उद्या दुपारी जाणार आहे. तर पंढरपुरातल्या मालकानं विचारलं, राधे मग नेमकं मी काय करू? एक काम करा ना प्रभू, माझ्या जावायला मरू देऊ नका ना. भगवंतानं स्वतःच्या पितांबरानं राधेचे डोळे पुसले आणि राधेला सांगितलं, राधे 7व्या अवतारात मी राम होतो, माझे वडील दशरथ होते. 7व्या अवतारात मी राम होतो, माझे वडील दशरथ होते. मी माझ्या वडिलांच्या आज्ञेकरता वनवासात होतो. मी वनवासात असताना माझ्या वडिलांचं आयुष्य संपलं. आम्ही चौघही जवळ नसताना माझ्या बाबांना जावं लागलं. चौघे पुत्र राया दशरथा. आम्ही 4 पोरं. अहो, लक्ष्मणासारखा शेषाचा अवतार एक पुत्र, रामासारखा पंढरपुरातला मालक एक पुत्र, भरतासारखा वैराग्याचं टोक एक पुत्र आणि राज्यात कर्तव्य दक्ष शत्रुघ्नासारखा एक पुत्र. किती कर्तव्य दक्ष सांगू? प्रभू रामचंद्र वनवासात, लक्ष्मण वनवासात, भरत नंदीग्रामला आणि शत्रुघ्न प्रभू रामचंद्राच्या पादुकावर छत्र धरून होता. राज्य किती काटेकोरपणानं केलं लक्षात घ्या. तर अयोध्येतल्या एका गायीच्या गळ्यातलं घुंगरू खालचं असतं ना, खालचं त्याचं तोंड विस्कटलेलं आणि त्याच्या मधात मणी असतं, ते गुळगुळू गुळगुळू वाजत आहे. गायीनं एकमेकाला काय दोघीच्या वादामध्ये शिंग लागल्यामुळं घुंगरू फुटलं घुंगरू. पण घुंगरू ज्याला अडकवतात का त्याला मुदन म्हणतात, मुदन. ही गायीच्या गळ्यात ती दोरीमध्ये ती मुदन जशाल तशी राहिली. तर गुराख्यानं त्या गायीच्या गळ्यातली दोरी आणि ती मुदन कंकाकडे देऊन टाकली. कंक कळतो का? कंक आपले शब्द कळायचे नाही. बँकेत अंगुठा देऊन पैसे उचलणारी म्हातारी पण म्हणती फार बिजी आहे, मला फार टेन्शन आलंय आणि करा सही तर लावा शाही. पण ती इंग्रजी बोलती 10-5%, आपलं नाही येणार. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, CA, त्याच्याकडे देऊन टाकली. लेखाजोख्यामध्ये लिहून टाकलं. गायीच्या गळ्यातलं घुंगरू फुटलं, पण त्याची मुदन आणि दोरी भांडारगृहात जमा करून ठेवली. प्रभू रामचंद्र परत आले, सगळं बघितलं. रामचंद्रांनी सांगितलं, शत्रुघ्न, मी वनवासाला जात होतो त्यावेळेला ही गाय, सुंदरशी गाय होती, हिच्या गळ्यात एक लोलक होतं, घुंगरू होतं, घंटा होती. काय झाली? 5 मिनिटाचा अवधी घेतला. कंकाकडे गेले आणि कंकाला सांगितलं, हिशोबनीश कुठे ते? भांडार खात्यात ठेवले. जशाला तशी दोरी आणि घुंगराची मुदन 14 वर्ष 69 दिवसाच्या नंतर वापस केले. 14 वर्ष 69 दिवसाच्या नंतर जशाला तशी ती मुदन, किती मुदन असेल ती? 50 ग्रॅम पितळ असेल तिच्यात, पण ती जशाला तशी आपल्या मालकाला दाखवावी इतक्या काटेकोरपणानं कारभार करणारा शत्रुघ्नासारखा पुत्र आहे. मोठा भाऊ वनाला गेला म्हणून बायकोला घरी ठेवून अंगाला काव लावून नंदीग्रामाच्या ठिकाणी रामचंद्रांचं भजन करत बसणारा वैराग्याचं टोक भरत आहे. आपल्या भावाची भावजाईची सेवा कोण करीन याच्याकरता उर्मिलेसारखी पत्नी घरी ठेवली आणि सीताई साहेबाच्या प्रभू रामचंद्राच्या सेवेला जाणारा लखनसारखा पुत्र आहे. आणि वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता ही ज्याच्या ताब्यात आहे असा जगाचा बाप एक मुलगा आहे. पण राधे, आम्ही आमच्या बापाला नाही थांबू शकलो. साखरेचा अनो हे ऊस नाही थांबिता आलं राधे, नाही थांबिता आलं. मला तुझ्या जावायला कसं थांबिता येईल? दृष्टांत संपला. 222 पद ज्याच्या सासऱ्याला येतं त्याचा जावाई सुद्धा जाऊ शकतोय. त्याच्या सुद्धा आयुष्याची माळ त्यात दिवशी तुटली. मनोज बुवा, तुटला आयुष्याचा दोरा, हो तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा.
अगोदरचं प्रकरण आपण साधूचं पाहिलं. त्यांच्या पासंगात आपण बसू शकत नाही, तरी पण त्या साधूला जावं लागलं. राजाच्या बाबतीत जर विचार केला तर इंद्राच्या जावायला जावं लागते. तुमची आमची काय कथा आहे. तुटला आयुष्याचा दोरा हिरवा उगा पसारा, तद्वज्ञायानं स्वर्गीय प्रभाकरराव कुंडलिकराव जाधव विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. राजेभाऊ मुंजाहरी आणि बाळासाहेब हे 3 सुपुत्र, अनुसया आणि राजेश्री ह्या 2 कन्या. या परिवारावर मायेचं पांघरून घालणारा, कर्तव्याची निष्ठा दाखवणारा एक व्यक्ती या कुटुंबातली गेली. शरीरानं जरी गेली असेल तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी या कुटुंबात राहावं अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना. तारखीच्या संदर्भात आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर महाराज कोळेकर ते संपर्क करत होते. होत नव्हता संपर्क. यजमानानं त्यांनी सांगितलं. नंतर आदरणीय हरिभक्तीपरायण या परिसराला गायन क्षेत्रात लाभलेली बुलंद तोप, गोर असा सुरेल यांचा आवाज आहे असे मनोज महाराज शिंदे, त्यांच्याशी संपर्क झाला उत्तरेश्वर महाराजांनी. मग ते मला बोलले इथे येण्याचा योग आला. महाराज स्वतःहून हजर आहेत. मनोज महाराज असतील, उत्तरेश्वर महाराज कोळेकर असतील, हरिभक्तीपरायण महेश महाराज, तोडीस तोड दोघंही मृदंगाचार्य. तुम्हाला द्यावी तितके धन्यवाद. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ असे आदरणीय राम महाराज वांगीकर, गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय उत्तरेश्वर बापू वांगीकर, आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज गोड प्रभुत्व आहे. सुरुवात ज्यांनी केली आदरणीय परमेश्वर महाराज. विनेकरी बाबापासून इथपर्यंत ही सगळी माणसं. काय विनेकरी म्हातारे, 2 अंगठ्या गिंगठ्या अंधार म्हातारा आहे का नाही. असला परमार्थ असला पाहिजे वजनात. हो, विनेकऱ्याच्या खिशात एक तोटा, चुन्याची डबी. अरे भंगिऱ्या विनेकरी कुठं अपमान करतो संप्रदायाचा. वजनात राहिलं पाहिजे माणसाने. जाऊ द्या आता एखादा म्हणीन मला अंगठ्या नाही भेटू द्या पण चुना तंबाखू नाही ठेवा खिशात, आहे की नाही. वजनदार म्हातारं मस्त छानसं. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोडसा आवाज दिला तुम्हालाही धन्यवाद. या परिसरातून आलेली विष्ट मित्र सजन सखे या जाधव कुटुंबासाठी सोयरे धायरे आप्तविष्ट सजन सखे आपला अमूल्य वेळ खर्च करून नामचिंतना करता आलात. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामा करता आलात. तुम्हाला प्रणाम. जगन्नाथ रात्री ज्यांची सेवा झाली, हा आदरणीय याच गावातले हा जगन्नाथ महाराज, आदरणीय जगन्नाथ महाराज आपल्या सोयीत आल्यापासून होते. सात्विक, सदाचारी, पुण्यशील आणि लवचिक माणूस एकदम कोमल. आदरणीय जगन्नाथ महाराज ज्यांनी रात्री इथे कीर्तनाची सेवा केली. वा छान. बऱ्यापैकी माणसं गावात थांबत नाहीत. नाही, गावातला सप्ताह असल्यावर आता याच्याहून कळतंय गावातल्या पुण्यतिथीला थांबले त्या अर्थी गावातल्या सप्त्यात का नाही थांबणार. चांगली माणसं. ज्या ग्रामदेव गिरगावचा बाळू किती महाराष्ट्रात फिरत असेल, गावातल्या मारुतीची कृपा म्हणून फिरतोय. एखादं कीर्तन माझ्यासारख्यानं गावात करायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात आमचं गावाचं जमत नाही. अरे ते गाव चुलीत जाऊ दे ना. त्या गावातले लोक ज्याच्या संग जमत नाही ते चुलीत जाऊ दे. देवासंग जमावून तू देवासंग जमायला पाहिजे. देवानं काय तू वाईट केलंय. जे लोक तुला चांगलं बोलित नाही ते चुलीत जाऊ दे. त्याच्यासाठी तू चुलीत जाय. पण ज्या देवाच्या कृपेनं आपण फिरतो त्या गावासाठी आपण थोडासा वेळ द्यायला पाहिजे. छान वाटलं महाराज. ते म्हणले आमच्याकडे शास्त्री महाराज यायचे. एका वयस्कर सात्विक तात्विक महाराष्ट्राच्या मातीमध्ये परमार्थाच्या बाबतीत शास्त्री महाराज एकदम कडक बोलायचे. अत्यंत कडक. त्यांच्याकडं असं भीडभाड नव्हती. गोड बोलायचे ते असं की त्यांचं ऐकल्यावर माणसाला बऱ्यापैकी गुण यायचा. अशा महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली ही भूमी. गोडसं मंदिर आहे, वट्टा आहे, सगळ्या गोष्टी. ही जागा आता लहान लहान करू नका, राहू द्या मोठी. एक जण म्हणला काय मारुतीला कुठं पोरं व्हालेत. अरे मी म्हणलं सुंबळ्या मारुतीला पोरं होत नाहीत. आता हे आपले पोरच बसलेत ना. हे कुठं काय पैठणच्या तळ्यात बसवायचे. आपल्याला बसायला जागा लागतील. लेकीबाळीचे लग्न असतील, कार्य असतील, सगळ्यासाठी मस्त प्रशस्त जागा आहे. गावातल्या सगळ्या मंडळाला धन्यवाद. आदरणीय सरपंचांनी आपल्याला घरी नेलं.
आदर सत्कार केला. काय काय चांगली माणसं सात्विक. तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो. आता सध्या एक उत्सव चालू आहे. परवापर्यंत समाधी सोहळा चालू होता माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. आणि कालच्या प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत भगवान शिवस्वरूप माळसाकांतांचा उत्सव चालू आहे. काल प्रतिपदेला देव नागिनीच्या पानावर बसत असतात, ज्यांचं कुलदैवत. या कुलदेवतेचे 6 दिवस हे चालू आहेत. या कुलदेवतेंचा उदो असावा, याच्यात वारी असावी. कारण ह्या 6 दिवसातल्या प्रसंगातले जे देव भगवान माळसाकांत खंडेराया हे ज्ञानोबराय तुकोबारायाने आरक्षित केलेले देव आहेत. ज्ञानोबराय तुकोबारायाने ज्या देवाला आरक्षित केलं ना, आपण त्याच देवाच्या पुढं मनोजभाव वाकायचं. भंगिऱ्या देवाय पुढं रामबा महाराज आपण जर वाकलो ना तर आपले डोके फुटते. डोके हे कालच्या प्रतिपदेपासून चंपाषष्ठीपर्यंत कुलदैवत भगवान मल्हारी माळसाकांतांचा उत्सव चालू आहे. त्याही देवतेच्या चरणी नाक घासून कुलदेवतेच्या चरणी प्रणाम करतो आणि एक अर्ध्या मिनिटाची आदरांजली देऊ. निधियाम निधिपते सकल निसुदिय चंद कला भयजायन्ते यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भयदिक्पालो चारुतिहासं परमहंसं हंस परा भयजायन्ते हिरण्य श्राद्धो शंख श्राद्ध भय काग श्राद्ध भय मुच्यन्ते शंखति मुच्यत भय व्याप्ताना या लाक्षा भय जायन्ते आप्तेष्टि भय नारायणो नागबली भय जायन्ते त्रिपिंडी भय काग भवो भव हिरण्य भय यनि जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्टाधिस्नान भयो अंगुष्टाधिस्नान भयो अंगुष्टाधिस्नान भयो. नमः पार्वते पदे हर 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 बारकुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज शिवाजी महाराज देवकते त्यांना साथ करतील उतरेश्वर महाराज. चोका म्हणे फजित खोर 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 चोका म्हणे फजित खोर. हा माझे माझे मनसी घर माझे माझे मनसी घर टाकून पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे. माझे माझे मनसी घर माझे माझे मनसी घर टाकून पळती रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे. अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे. अंती होती पाठ मोरे
म्हाळसाकांतांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. अर्ध्याच मिनिटात वारी म्हणा, वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनीला कैवारी. मल्हारीची वारी मल्हारीची, मल्हारीची वारी मल्हारीची, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले करून वेळे वापुढे उत्तरे करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. विचारी क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बामणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव समाधान तुमचे धरी जय चरण. आता उठावे से म्हणावे सर्वाडिकपणे ते सापडले. आता उठावे करोनी आरती चक्र पाणी ओवाळती. आधी पुराणे दिवस पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. आधी पुराणे काळा दिवस. हा तुकाबाई टाळी उभा सन्निधा सावळी. आधी पुराणे काळा दिवस. प्रेमाचा प्रेम आरती गोविंदाची ओवाळते. धन्य धन्य ते लोचनाने जागृती अवलोकना. बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळते परमानंदा. धन्य धन्य ते लोचनाने जागृती अवलोकना. नामावले केशवाचे पती राहिलोता. धन्य धन्य ते लोचना जागृती अवलोकना. आरती ज्ञान राजा आपल तेजाचे विदादु सत मनो विलामादा ज्ञान राजा. उपादान गई तुकार पांडुरंग. आवडे ज्ञान राजा केवल देवी साधु संत. मनो विलामादा ज्ञान राजा. प्रकट भोलेश्वर रामया जनार्दनी. आई ढकच देवले ज्ञान राजा. केवल देवी साधु मनो विलामादा ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामदास. आय दाखव हा कवे सागरात पाचार तारे. हा भंगर स्वामी सद्गुरु रामदास. आय दाखव्या मा तुले ब्रह्मेश्वरी. जननी मस्तक देवले स्वामी सद्गुरु रामदास. आय दाखव्या मा खाली लोटांगण मंदिर चरण अकल्पाविष्य भावैतया कल्पनेचे बाधान हो कोणी काळी. अहंकाराचा वारा नामा म्हणितया असावे. कल्पनेची बाधान हो कोणी काळी. मागणे ते एक तुझं प्रती आहे. या संताश्री वेच मजदी का म्हणे आता उदार तू. या संताश्री वेच मजदी अनेक तुझे काही न मागू देवा.